मुलांना आपण त्या दिवशी 5-6 दिवसापूर्वी एक प्रयोग केला होता, आठवतं तुम्हाला? कोणता? आपण बी पेरलं होतं. 2 डब्यांमध्ये बी पेरलं होतं आपण. तर काय केलं होतं आपण? सेम पेरलं होतं. चण्याचं पेरलं होतं आपण. आणि त्याच्यामध्ये असं होतं की एका डब्याला रोज दिवसातनं 4 वेळा पाणी टाकायचं. किती वेळा? 4 वेळा. आणि दुसऱ्या डब्यामध्ये एकच वेळा. तर आता आपण ह्या डब्यामध्ये किती वेळा पाणी टाकलंय? 1 वेळा. आणि ह्या डब्यामध्ये 4 वेळा. आता त्याचा परिणाम काय झालेला आहे की आपण प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे काय झालं, जे बी होतं किंवा जे उगवलेल्या मुळ्या होत्या बीजाच्या किंवा जे बीज होतं ते कुजलं. अति प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे काय झालं, ते कुजलं. मग ते रुजलं का? जे कुजलं ते नाही रुजलं, बरोबर? ते काय झालं, फुकट गेलं. आता हे एकच रुजलंय, ते बिचारा कसं रुजलंय काय माहित नाही. एखादं असतं जिद्दी, नाही का? कशी परिस्थिती असेल तरी ते उगवतं, जगतं. तसं हे एकच आलंय. पण बाकी सगळं दिसतंय का तुम्हाला? पूर्ण सगळी माती दिसते. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर पाणी दिल्यामुळे काय झालं, सगळं बीज आहे ते कुजून गेलं. आलं लक्षात? आणि आता हे दुसरं बघा, याला आपण फक्त दिवसातून एकदाच पाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय झाला की ह्या बीजाला प्रमाणामध्ये पाणी मिळालं. काय मिळालं? प्रमाणामध्ये. कसं? पण प्रमाणामध्ये. आता एखादं झाड आहे, भरमसाठ आपण उचललं, पाणी ओतलं असं चालतं का? मग या आपल्या डब्याला प्रमाणामध्ये पाणी टाकल्यामुळे आपले 100% सगळेच्या सगळे बीज काय झालेले आहेत? उगवलेलं आहे चण्याचं. आणि हे बघा, सुंदर त्याला असा एक पानं आलेली आहेत हरभऱ्याची. कशाची? हरभऱ्याची. आहे की नाही? म्हणून ज्यावेळी आपण झाडं लावतो, कुंडीमध्ये असू दे, जमिनीमध्ये असू दे, तर त्यावेळी त्या याला हवा लागली पाहिजे, सूर्यप्रकाश पण मिळाला पाहिजे, बरोबर? आणि प्रमाणामध्ये पाणी सुद्धा दिलं गेलं पाहिजे. कुठलीही गोष्ट अति प्रमाणात चांगली नाही, बरोबर? कारण झाडं ही सुद्धा सजीव आहेत आपल्यासारखी, बरोबर ना? जसं आपल्याला अन्न पाणी हवेची गरज असते, तसं झाडांना सुद्धा सेम त्याच गोष्टींची गरज असते. आलं लक्षात? म्हणून हे 4 वेळा पाणी टाकलं, त्याचा परिणाम असं झाला. आणि ज्या आपण कुंडीमध्ये डब्यामध्ये दिवसातून एकदाच टाकलं, त्याचा परिणाम आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने काय होतोय, दिसून येतो. आलं लक्षात? आवडला तुम्हाला प्रयोग? कारण नुसता प्रयोग करून फायदा नाही, त्याचा रिझल्ट पण बघितला पाहिजे ना. मग मी तुम्हाला म्हटलं तेव्हा की आता आपण 4-5 दिवसांनी बघू, त्याचा परिणाम हा आता